पिंपळगाव गाव प्रमिला लॉन शेतकऱ्यांचा प्रवेश मुंबई प्रवेश गाव प्रमिला लॉन पिंपळगाव केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झालेली आहे। 7 डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी केली त्यावेळेस कांद्याचे दर सरासरी 3 ते 3.5 हजार व जास्तीत जास्त 4 हजाराच्या आसपास प्रति क्विंटलला मिळत होते। परंतु कांद्याची निर्यात बंदी केल्यापासून मागच्या 1.5 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून किमान 5 ते 10 हजार कोटीचं महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे। आज कांद्यावरील निर्यात बंदी कायम असल्यामुळे कांद्याचे दर मग सोलापूर असेल, नगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल या संपूर्ण बाजार समित्यांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊन कांद्याला अगदी 500, 600, 700 रुपये हा सरासरीचा दर मिळत आहे। तर दाखवण्यापुरतं काही बाजार समित्यांमध्ये 1000, 1100 रुपयाचा दर मिळत आहे। परंतु हा फसवा दर आहे। कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आणि हे निर्यात बंदीमुळे होणारं नुकसान तत्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यात बंदी हटवावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यभरात रेल रोको, रास्ता रोको सारखे आंदोलन केले जातील याची शासनाने नोंद घ्यावी।